गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी निधी विचारे. मला गेले 8 महिने मानेचा त्रास होतो आहे खूप. म्हणजे मान अशी धरून राहते तासासाठी. आणि पायाचा त्रास होतो आहे. पायाचं पण ते धरून राहतं. तर गेले 8 महिने आम्ही कासरवडवलीमध्ये, पुढे ठाण्यामध्ये 2-3 डॉक्टरांकडे दाखवलं, पण काहीच फरक नव्हता. कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेले आतापर्यंत? आम्ही आतापर्यंत ज्युपिटरमध्ये गेलो आहे आणि कासरवडवलीमध्ये एका लोकल डॉक्टरकडे पण गेलो आहे. ओके ओके. अजून गेले 8 महिने माझ्या कॉन्स्टंट औषधच फक्त चाललं आहे. काय फिजिओथेरपी वगैरे मला नाहीच सांगत होते. पण रिसेंटली आम्ही या डॉक्टरकडे आलो, डॉक्टर दीपकेश्वरी यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे आज माझं सेकंड डे आणि आज मला खूप बरं वाटतं आहे. माझी मान आणि माझे पाय दोन्ही बरे वाटत आहेत मला खूप. ओके. ही माझी मुलगी आहे निधी विचारे आणि मी दुर्वा विचारे. आम्ही कासरवडीला राहतो, रोजा गार्डन यामध्ये. माझ्या मुलीला गेले 8 महिन्यापासून दोन्ही पाय खूप दुखत होते. एक पाय तर चालताना एवढा दुखायचा की ती अक्षरशः रडायची कधी कधी की मम्मी खूप पाय दुखतोय. आणि मान पण अक्षरशः धरल्यासारखी, म्हणजे एखादं लचकल्यासारखी अशी झाली होती. आणि आम्ही एवढे डॉक्टर दाखवले. कासरवडीमध्ये 2-3 डॉक्टरांना दाखवलं. मिलिंद डॉक्टर म्हणून आहेत, त्यांच्याकडे एक्सरे काढला पायाचा, मान दाखवली. नंतर त्यांनी ज्युपिटर डॉक्टरकडे झाल्यानंतर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आम्ही डॉक्टरांना दाखवलं. त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. त्यांची ट्रीटमेंट घेतल्यावरती तिला फरक तर पडला हाताने पायामध्ये, पण तिची जी सूज होती ती गेली. पण तिचं जे दुखणं होतं हाताचं आणि पायाचं ते काय कमी होत नव्हतं. पाय तिला अजून पण चालायला पण त्रास होता आणि मानेचा पण त्रास होता. तिची मान जी होती किती दिवसापासून अशी एक साईडला वाकडी झालेली होती? 1 महिनाभरापासून तर एकदमच ती वाकडी झालेली की तिला अक्षरशः लिहायला पण येत नव्हतं आणि चालताना पण ती अक्षरशः अशी करूनच चालायची. जेणेकरून तिला काहीच, म्हणजे तिच्या शाळेचे पण जवळजवळ 15 ते 20 खाडे झाले. त्यामुळे आम्ही एवढं टेन्शनमध्ये आलेलो. मग माझ्या सोसायटीमध्येच एक मैत्रीण राहते, सुजाता सूरज अहमद म्हणून. ती मला बोलली की त्यांच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत दीपिके सुरेश म्हणून, त्यांच्याकडे तू जा, त्यांना फोन कर, तिला 2 दिवसात बरे करतील. मी त्यांना कॉल केला. ते काल माझ्या मुलीला येऊन त्यांनी फिजिओथेरपी दिली, मॉलिश केलं. आणि आज ती अक्षरशः, आम्हाला आश्चर्य वाटतं आहे काय, अक्षरशः एक प्रकारे जादू झाली की तिचा मान आणि तिचा पाय, अशी मान दोन्ही साईडला फिरवते प्रॉपर आणि तिचा पाय पण व्यवस्थित चालते. म्हणजे ती एवढी आराम तिला की आम्ही अक्षरशः आता वाटत होतं आम्हाला गेल्या आठवड्यात 2 दिवसापूर्वी की आता काय करायचं हिचं, कसं, म्हणजे कुठे ट्रीटमेंट घ्यायची. अजून ज्युपिटर डॉक्टर झाला, आता अजून दुसऱ्या हॉस्पिटलला अजून ट्रीटमेंट घेऊया का, कारण की तिला फरकच पडत नव्हता. आतापर्यंत तुमचा किती खर्च झाला या वर्षभरात? 40 ते 50 हजार रुपये आमचे खर्च झाले. पण आणि एक्सरे, सोनोग्राफी, सर्व ब्लड टेस्ट तर आम्ही एवढे केले गेल्या वर्षभरामध्ये की म्हणजे तिला काही कुठला दुसरा त्रास आहे का, आजार आहे का, तर तो आम्हाला थोडा डाऊट होता. पण सर्व तिचे ब्लड रिपोर्ट चांगले येत होते. पण तिचं हे दुखणंच काही कमी होत नव्हतं आणि त्यामुळे तिचे शाळेचे खाडे पण व्हायचे आणि मी तिला उठायला, बसायला, अभ्यास करायला खूप त्रास व्हायचा. अक्षरशः ती रडायची की मम्मी पप्पा मी काय करू, मला खूप त्रास होतो आहे, मला बरं नाही वाटत आहे. इंजेक्शन दिले होते, गोळ्या दिल्या होत्या, पण नाही, त्याने फरकच नव्हता. आणि आज ती खूप खुश आहे. तर तुम्हाला एक 24 आवर्समध्ये तुम्हाला एवढा काही फरक पडलेला आहे. आता कसं फील होतं आई, तुमच्या वडिलांना, तुमच्या आईला आता कसं वाटतं बेटा? खूप बरं वाटतंय. हो. हो आता दोन्ही लेफ्ट राईटकडे मान इझिली फिरू शकतेस. हो. ओके. तुझ्या मैत्रिणीला सांगलं तुम्ही? हो, सांगितलं तिला. काय बोलली ती? मी तिला भरपूर मी बोलली कुठेतरी आमचं पुण्याई होती की तू मला भेटलीस आणि मी तुला सांगितलं की मला प्लीज माझ्या मुलीची बघ गेल्या 5-6 महिन्यामध्ये कशी झाली, तिचं 8 किलो वजन कमी झालं. म्हणून आम्ही एवढं टेन्शनमध्ये होतो की आता हिचं कसं होणार. पण ती मला भेटली गेल्या 4 दिवसापूर्वी आणि तिने डॉक्टरांचं रेफर केलं आणि तिने आज डॉक्टरांचं रेफर केल्यामुळे त्यांनी तिला ट्रीटमेंट दिली 1 दिवस. आणि आज आम्हाला असं वाटतं की ती आता बरी होईल, लवकरच एकदम ओके होईल. मी शाळेत पण रेग्युलर जायला लागेल. ओके. तुला काय वाटतं आता? मला पण खूप बरं वाटतंय. ओके. त्याच्या पुढे काही जरी झालं तर मग कुठे जाणार? इकडेच येणार. हां. ओके. आणि तुम्हाला? मलाही असं खूप आता कॉन्फिडन्स आला आहे की तिला खूप बरं वाटेल आणि माझी निधी आता पहिल्यासारखी बरी होईल. जशी पण रेग्युलर होती, छान खेळायची वगैरे तशी.
काय नाही, सगळं काही पुण्याचं फळ आहे. देवाकडे तुझ्या आईवडिलांनी खूप काही चांगले प्रयत्न केले, तुझ्यासाठी प्रेयर केली, म्हणून आज तू ठीक झालीस. डॉक्टरांचं एक काय असतं कारण असतं, जे काय असतात आईवडीलच आपले सगळे काय असतात. ओके.